नमस्कार मंडळींनो, आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 11 ऑगस्ट 2026 रोजी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. ते आपण एक एक करून बघून घेऊयात. आता जर आपण पहिल्या अपडेटविषयी जर चेक केलं, ओके, तर आता सर्वात मोठी बातमी म्हणजेच की आयुष्मान भारत योजनेतील हजारो रुग्णालयांवर कारवाई आता करण्यात आलेली आहे. का कारवाई करण्यात आली हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आता केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी 7 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 2359 रुग्णालयांना योजनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यांची. ओके, आता आणखीन 1200 रुग्णालयांचे सदस्यत्व निलंबित करण्यात आलेले आहे आणि योजनेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यानंतर ही जी कारवाई आहे ती संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे. ओके, आता जर आपण दुसरी जर अपडेट बघितली तर आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर केवळ कारवाईच नाही तर मोठा आर्थिक दंडही ठोठावण्यात आलेला आहे. म्हणजेच की त्यांना आता दंडसुद्धा द्यावा लागणार आहे आणि या प्रकरणांमध्ये एकूण 328.49 कोटींचा दंडसुद्धा आकारण्यात आलेला आहे आणि याशिवायच गंभीर प्रकरणांमध्ये 29 FIR दाखलसुद्धा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच की योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहे. म्हणजेच की 328 कोटींचा दंड तर झाला आणि त्यानंतर FIR सुद्धा दाखल करण्यात आलेल्या आहेत. ओके, जेणेकरून होणार का, ही जी योजना आहे ओके ती नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे ओके सुरळीतरित्या. आता जर आपण तिसरी अपडेट जर महत्त्वाची बघितली यानंतर ओके महत्त्वाची, आता यामध्ये दिसून येतं की AI मुळे 676 कोटींची बचत झालेली आहे. आयुष्मान भारत योजनेतील संशयास्पद दावे ओके संशयास्पद जे दावे होते ते शोधण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण AI रोबोट आणि मशीन लर्निंगवर आधारित ऑटोमेटेड सिस्टीम जी असते ती वापरली जात आहे आणि या यंत्रणेमुळे 31 जुलै 2026 पर्यंत 676.14 कोटींची जी बचत आहे ती झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि संशयास्पद किंवा चुकीचे दावे वेळेत ओळखण्यामध्ये या तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका या तंत्रज्ञानाने बजावलेली आहे. ओके, आता जर आपण नंतरची जर महत्त्वाची अजून एक अपडेट बघितली तर आता महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजेच की MJPJAY यांच्याशी संबंधित तब्बल 15,407 संशयास्पद दाव्यांची चौकशी आता केली जाणार आहे परत आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच की SIT स्थापन सुद्धा केलेली आहे आता. ओके, आता जर आपण बघितलं इथे तर SITचे नेतृत्व जे आहे ते कोण करणार आहे, तर या विशेष तपास पथकाचे अध्यक्ष म्हणून नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या पथकाला 30 दिवसांच्या आत चौकशीचा अहवाल जो आहे तो सादर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आणि तपास पथकामध्ये बघितलं तर आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच सायबर पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOW यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. ओके, तसेच या तपासामध्ये अनेक गंभीर बाबीसुद्धा आता तपासले जाणार आहेत. जसे की आता यामध्ये बनावट दावे, अनावश्यक उपचार, अतिरेकी बिलिंग, ओके, रुग्णालयांच्या नोंदणीतील अनियमितता आणि एकाच मोबाईल क्रमांकावरून अनेक दावे दाखल झालेले आहेत का, यासारख्या बाबींची तपासणी आता यामध्ये केली जाणार आहे आणि ही जी प्रकरणे आहेत 2024 ते 2026 या कालावधीतील असल्याची माहिती आहे. ओके, आता जर आपण नंतरची अजून एक अपडेट जर बघितली तर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाची पर्वा न करता आरोग्य विमा कवच उपलब्ध आहे आता आणि यासाठी आयुष्मान वय वंदना कार्ड दिले जाते आणि या माध्यमातून प्रति कुटुंब दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे जे कॅशलेस उपचार आहेत त्यांचं ते कवच आहे त्यांना मिळू शकते. ओके, तर त्यामुळे जे काही ज्येष्ठ नागरिक माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच याचा फायदा घ्या. ओके, सरकारने तुमच्यासाठीच ही योजना आणलेली आहे. आता तसेच या सुविधेला ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. आत्तापर्यंत सुमारे 1.2 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केलेली आहे आणि या लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत सुमारे 3,000 कोटी मूल्याच्या 13.84 लाख उपचारांचा लाभ घेतल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. ओके, आता जर आपण इथे एक महत्त्वाचा फरक जर बघितला ओके तर आता दिसून येईल तुम्हाला की 70 वर्ष आणि त्यावरील नागरिकांना या विशेष सुविधेचा लाभ मिळतो, पण 60 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना याच पद्धतीने सार्वत्रिक लाभ अद्याप अजूनही मिळत नाहीये. ओके, तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे. ओके, आता जर आपण यासाठी होणार काय, आता यासाठी संसदीय समितीने सर्व 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेमध्ये समाविष्ट करण्याची आता शिफारस सध्या
केलेली आहे. ओके, आता बघू पुढे काय याविषयी जर अपडेट आले तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल. ओके, आणि या शिफारसीवर अद्याप अंतिम निर्णय अजून तरी झालेला नाही आहे. ओके, तर मंडळींनो 11 ऑगस्ट 2026 रोजी आयुष्यमान भारत योजनेबाबतच्या प्रमुख बातम्या तुम्हाला मी सगळ्या एक एक करून सांगितलेल्या आहेत अपडेट. ओके, तर आयुष्यमान भारत योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर उपचार घेण्यापूर्वी तुम्ही ज्या रुग्णालयात उपचार घेणार आहात ते योजनेमध्ये अद्याप समाविष्ट आहे का हे तपासून तुम्ही घ्या. ओके, तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. ओके, तुमचाही वेळ वाचेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशीच माहिती तुम्हाला परत मी द्यायला येईल. ओके, धन्यवाद.